वास्तेगुना हुईया वास्तेगुना हुईया. तुम्ही म्हणाल हे काय चाललं आहे, कुठल्या भाषेत बोलतो आहे. पण तुम्ही यूट्यूबवरती आणि इंस्टाग्रामवरती अशा प्रकारचे अनेक व्हिडिओज पाहिले असतील ज्याच्यामध्ये ही मुलं म्हणतायत वास्तेगुना हुईया. जंतर मंतरवरती ही जी घोषणा आहे किंवा हा जो शब्दप्रयोग आहे तो खूप व्हायरल झाला आणि मग एकूणच लोकांना प्रश्न पडला की नक्की हे आहे काय. म्हणजे तुम्हाला गंमत सांगतो की 3-4 दिवसांपूर्वीच पंतप्रधान पुन्हा एकदा इंस्टाग्रामवरती आले. ते म्हटले की हा कल्चरल शॉक होता. मुलांची मुलांची जी भाषा आहे त्या भाषेनं आपण फार व्यथित झालेलो आहोत. काय ही भाषा अबब. आणि मग त्यांनी सगळ्या विद्यार्थ्यांना सगळ्या आंदोलकांना माफ करून टाकलं. पंतप्रधान मोदी हे अतिशय उदार अंतकरणाचे आहेत. त्यांनी लगेच सर्वांना माफ करून टाकलं. त्यांना माफी कुणी मागितली होती हा वेगळा मुद्दा, पण त्यांनी सगळ्यांना माफ केलं. खरं म्हणजे लोक त्यांच्याकडनं माफीची अपेक्षा करत होते, कारण ज्या प्रकारे विद्यार्थ्यांना मारहाण झाली, आंदोलकांना मारहाण झाली, त्यामुळे अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्याकडनं माफी यावी अशी अपेक्षा होती. पण मोदी म्हणाले की ही जी मुलं भाषा वापरत आहेत, विशेषतः मुलींनी कसं संस्कारी असलं पाहिजे, पण मुली मात्र अशा भयंकर भाषेत बोलू लागल्या. त्यामुळे आपल्या पंतप्रधानांना फार मोठा धक्का बसला. एक गोष्ट खरी आहे की जेन झीची भाषा ही सगळ्यांनाच पेलवणारी नाही, डायजेस्ट होणारी नाही. मला स्वतःला सुद्धा त्यातले काही शब्द, काही वाक्य ही जरा खटकली, ही गोष्ट खरी आहे. पण पंतप्रधान मोदींनी अशा प्रकारचं भाष्य करण्यापूर्वी थोडंसं जरा आरशात पाहावं की. म्हणजे आय एम अ ट्रोल नावाचं पुस्तक आलं स्वाती चतुर्वेदी यांचं. या पुस्तकात एक प्रकरण आहे, ऑनर टू बी फॉलोड बाय प्राईम मिनिस्टर. म्हणजे अशी अकाउंट्स ट्विटरवरची, आता एक्स, की जी स्वतः नरेंद्र मोदी फॉलो करतात. ह्या अकाउंट्सवरनं मोदी विरोधकांना अतिशय गलिच्छ भाषेत आई, बहीण, लिंगवाचक अशा सगळ्या शिव्या दिल्या गेल्या. म्हणजे गेली 12 वर्ष अवघा देश हे पाहतोय. स्वतः नरेंद्र मोदी म्हणतात 50 करोड की गर्लफ्रेंड, काँग्रेस की विधवा, काय वाटेल ते, गोली मारो सालो को ही भाषा यांचे नेते वापरतात. त्याच्यामुळे त्यांच्या भाषेविषयी काही बोलायलाच नको. पण मला आज त्यातली गंमत जी आहे ती तुम्हाला सांगावीशी वाटली. त्यातले 2 शब्द प्रामुख्यानं मला सांगायचे. त्यातला पहिला जो आहे तो वास्तेगुना हुईया. आणि मलासुद्धा मी तो शब्द पहिल्यांदा ऐकला आणि मला फार गंमत वाटली. म्हटलं हे काय याचा अर्थ नेमका. आणि मग मी जरा शोध घेतला तर लक्षात असं आलं, हाऊ डू यू गेट हू या, असा काहीतरी अमेरिकेमध्ये वाक्प्रयोग होता. आणि त्याचा अपभ्रंश होत किंवा त्याचा ज्याला म्हणतो मिसहर्ड होत तो आपल्याकडं वास्तेगुया हुईया अशा प्रकारे आला. याला काही डिक्शनरी मिनिंग नाही आहे, पण एक प्रकारे आपला जोश प्रकट करणं आणि समोरच्याला म्हणजे रँडम अनोळखी माणसाला सुद्धा आपण सहजपणे वास्तेगुना हुईया अशा प्रकारे त्याच्याशी बोलणं. त्यामुळे तुम्ही पाहिलं असेल 56 इंच का छोटा बंदा, बाल नरिंदर असं म्हणणारी जी मुलगी आहे आणि त्यांचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालेला आहे. त्या मुलीनं, ती मुलगी पोलिसांकडे गेली आणि पोलिसांना अचानक म्हणाली वास्तेगुना हुईया. तर तो पोलिसही दचकून गेला की हे काय चाललं आहे. पण अतिशय आनंदानं, हसत खेळत, प्रसन्न मनानं, जसं आपण म्हणतो हुर्रे असं जसं आपण म्हणत असतो ना, तशा प्रकारे जोशपूर्ण अशा प्रकारे हा शब्दप्रयोग जेन झीनं केलेला आहे. आणि दुसरा जो शब्द जो आहे तो तुम्ही आत्ता अलीकडे पाहिला असेल की कुचूपुचू रिझाईन करो. कुचूपुचू आपल्याला माहिती आहे की लहान मूल जे असतं, अगदी लहान बाळ जे असतं, तर त्याला आपण खेळवतो, त्याला आपण काहीतरी गाणी म्हणतो, बडबड गीतं हे करतो. तर त्याला बोलताना जे आहे ते म्हणतात अरे कुचूपुचू कुचूपुचू काय होतंय बाळाला, असं जे असते गंमत. तसं या मुलांनी अक्षरशः जे नेते आहेत, अथॉरिटीवाले सगळे जे नेते आहेत, मग ते अमित शहा असोत, नरेंद्र मोदी असोत, त्यांना अशा प्रकारे सुरू केलं की कुचूपुचू रिझाईन कर दो. मला गंमत वाटली. म्हणजे ज्या नेत्यांचं सगळ्यांना भय होतं आणि खरोखरच भय होतं, म्हणजे त्यांच्याविषयी काहीही बोलणं ही अतिशय धाडसाची गोष्ट होती, त्यांना कुचूपुचू रिझाईन कर दो असं म्हणणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे. त्यासाठी निर्भय व्हायला लागतं. आणि त्याच्यामुळे ती निर्भय होण्याची प्रक्रिया ही आता या विद्यार्थ्यांनी म्हणजे सुरू केलेली आहे. आणि मला वाटतं की हळूहळू त्याच्यामध्ये सगळेजण सामील होत आहेत. त्यामुळे कुचूपुचू असतो किंवा वास्तेगुना हुईया या शब्दांना तसे काहीच अर्थ नाही आहेत. पण म्हणतो ना आपण, निरर्थकतेमध्ये खूप मोठा अर्थ कधी कधी दडलेला असतो.
म्हणजे केशवसुतांची एक फार छान कविता आहे. व्यर्थी अधिकच अर्थ दिसे, तो जास दिसे त्या म्हणती पिसे, त्या वेडाचे बोल कसे, झपूर जा गडे झपूर जा. तर झपूर जा नावाचा शब्द नाही आहे, आपल्याला माहिती आहे. झपूर जा म्हणजे ॲक्च्युली झोका देताना जापोरी जा जापोरी जा जापूर जा झपूर जा, अशा प्रकारे तो शब्द आला. आणि तुम्हाला माहिती आहे की जसा झपूर जा हा शब्द आला, त्याला उद्देशून वपूंचं एक पुस्तक पण आहे, वपूर झा नावाचं. तर त्याच्यामुळे जे आपल्याला कधी कधी खूप निरर्थक वाटतं, खूप व्यर्थ वाटतं, नॉनसेन्स वाटतं, त्याच्यातूनही एक अर्थ जन्माला येत असतो. आणि मला असं वाटतं की जेनझीच्या भाषेविषयी, याच्याविषयी, कल्चरल शॉकविषयी खूप चर्चा झाली. पण वाचते गुणा हुईया आणि कुचूपुचू रिझाईन कर दो यांनी आपल्याला खूप मोठा अर्थ दिलेला आहे. आणि भारतातलं राजकीय सामाजिक अभिसरण खूप वेगानं होऊ लागलेलं आहे. त्यामुळे तुम्हीसुद्धा नवीन लोकांना जेव्हा भेटाल तेव्हा अशाच प्रकारे हाऊ इज द जोश असं म्हणत त्यांना म्हणा, वास्ते गुना हुईया और कुचू पुचू आपको तो रिझाईन करना होगा बॉस. थँक्यू.